अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। राम गंगाराम मालेवाड, राहणार रुईखुर्द, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. इथं मी पॅनल प्रमुख आहे. आमच्या पॅनलचे आजचे जे विजय उमर झाले, गावामध्ये 7 मेंबर होते. 7 पैकी पहिले 5 बिनविरोध आले. त्याच्यानंतर दोघांमध्ये चुरशीची लढाई होती. 2 परत बिनविरोध आले. आमच्या गावामध्ये 535 मतदान झालं. जनतेतून सरपंच होता. 535 पैकी भगवानराव नारायणराव जाधव पाटील यांना 521 मतं मिळाले आहे आणि अतिशय मताधिक्याने त्यांनी विजय झाले आहे. या विजयाबद्दल आपल्या माध्यमातून रुईखुर्द सर्व गावकऱ्यांचे, मतदार बंधू आणि भगिनीचे मी मनपूर्वक आभार आहे. त्यांना धन्यवाद देतो. मनापासून ते आभार व्यक्त करतो. गावाचा विकास करण्यासाठी आम्ही असा एक अजेंडा ठेवलेला आहे. आमचं पहिलं फोकस आम्ही काय केलो, एक 3-4 प्रकारचे सेक्टर तयार केले. ॲग्रिकल्चर सेक्टर, एज्युकेशन सेक्टर आणि सुशिक्षित बेकारांचं सेक्टर. त्या माध्यमातून आमचा सगळ्यात जोर राहील शिक्षणावर. शिक्षणाची मग गावात शिक्षक किती आहे, शिक्षणाची काय पोझिशन आहे, शिक्षणासाठी काय करता येईल, वेळोवेळी शिक्षणामध्ये लक्ष देणं, त्यांचे शिक्षणाचे अधिकारी वगैरे बोलून घेणं किंवा लेकरांमध्ये कशा पद्धतीनं शिक्षणाचे प्रचार आणि प्रसार होईल, त्यांना काय आर्थिक किंवा काही मदत करता येईल, ते आमचा पहिला अजेंडा आहे. त्याच्यानंतर आमचा खूप मोठा गरीब समाज असल्यामुळे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. शेतीमधून ॲग्रिकल्चर अधिकारी किंवा ॲग्रिकल्चर ऑफिसर, संबंधित अधिकारी जे असतील शेतीशी रिलेटेड, ॲग्रिकल्चर रिलेटेड, त्यांना सगळे संपर्क साधून त्यांना आमच्या इथं बोलावून, वेळोवेळी बोलावून आमची शेतीसाठी काय करता येईल हे आमचा पहिला दुसरा मुद्दा राहील. आणि गावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाला जर बघितलं, रुईखुर्द हे काय महाराष्ट्र सरकारनं विसरून गेले असं आम्हाला वाटते. खूप मोठी शोकांतिका आहे. अजूनही पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमच्या गावामध्ये झालेला नाही. ग्रामपंचायतची दुरावस्था आहे. ग्रामपंचायत इमारत झाली म्हणून डिक्लेअर शासनाच्या कागदावर आहे, पण ते कुठं गेले अजून सापडली नाही. जवळ 15-20 वर्ष झालं आम्ही त्या ग्रामपंचायत इमारतीची शोधायला लागलो. ती इमारत काय सापडत नाही. तरी मागच्या वर्षी जे कामं झालेले आहेत आणि यावर्षी ते होणार आहे. आम्ही आता कुठलाच वितंडवाद न करता सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन गावचा विकास, सर्वसामान्य गोरगरिबांचा विकास, शिक्षणाचा विकास, शेतकरीचा विकास कसा होईल हे आमचं ध्येय आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नादिर उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।